भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणामधून पाणी द्या या मागणीसाठी आजपासून भोकरदन नगर परिषदेसमोर सुरेश पाटील तळेकर यांचं लाक्षणिक अन्नत्याग उपोषण सुरू झालंय। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून भोकरदन शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर काहींना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते। आता पाण्यावर देखील खर्च होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे उपोषणाची वेळ आली असून हे उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्ते सुरेश पाटील तळेकर यांनी दिलेला आहे। तळेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनीष श्रीवास्तव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नसीम पठाण यांच्यासह इतरांनी पाठिंबा दिला आहे। भोकरदन शहरातील जनतेला तमाम गेल्या मागच्या वर्षीचं खडकपूर्णा धरणाचं पाणी, ही जी पाईपलाईन चालू आहे सिल्लोड भोकरदन संयुक्त पाणी पुरवठा योजना 2014 पासून या योजनेचं काम सुरू झालेलं होतं, परंतु अद्याप ही योजना सुरू झालेली नाही। आणि गेल्या 7-8 महिन्यापासून मागच्या जूनमध्ये पाऊस पडला, त्यानंतर ह्या तालुक्यात पाऊस पडला नाही आणि जुई धरण भरलं नाही। त्यामुळं या शहरातील जनतेला 7 महिन्यापासून पाण्यासाठी वन भटकायचा टेम आलेला आहे। आणि आताची परिस्थिती अशी झालेली आहे की विकत पाणीसुद्धा घेऊन टँकरचं सुद्धा 1000-1500 हजारापर्यंत टँकर मिळत नाही। त्यामुळं नगर परिषदेच्या वतीनं 35 टँकर या ठिकाणी मंजूर केलेले आहे, परंतु त्या टँकरच्या सुद्धा एका टँकरच्या 2 खेपा म्हणजे 70 ट्रिप दररोज यायला पाहिजे, त्यासुद्धा येत नाही। त्याची सरासरी आपण पाहिली तर 30-35-40 पर्यंत चालली, म्हणजे शहरातील जनतेला महिना दीड महिना पाणी मिळत नाही। आणि ते पाणी मिळत नसल्यामुळं या ठिकाणी मी आज भोकरदन नगर परिषदला 27 तारखेला इशारा केलेला होता की अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात येईल, कारण आपण जी खडकपूर्णा योजनेतलं पाणी शहरातील जनतेला द्यावे, त्याचं काय वीज बिल वगैरे काय भानगडी असेल, तुम्ही त्या तुमचं काम आहे ते बघण्याचं, या जनतेचं काम नाही। कारण अन्न पाणी निवारा हे शासनाचं काम आहे जनतेला देण्याचं, ते तुम्ही बघितलं पाहिजे। आपली तुमची काय नगर परिषदची परिस्थिती आहे नाही तिच्याशी जनतेला काही घेणं देणं नाही। तुम्ही इमर्जन्सीमध्ये त्या योजनेचं 14 पासून तर आजपर्यंत ॲग्रीमेंटसुद्धा केलेलं नाही, संयुक्त योजनेचं सिल्लोड भोकरदनचं त्याचं ॲग्रीमेंटसुद्धा नसताना बुलढाणा कलेक्टरने अशी परिस्थिती निर्माण केली की टंचाईच्या वेळेस हे पाणी तुम्ही वापरू शकता। अब्दुल सत्तार सन्माननीय मंत्री महोदय यांची ही योजना आहे आणि यांनी ह्या योजनेला पाठपुरवठा करून 2014 पासून तर आतापर्यंत ती योजना कंप्लीट केलेली आहे, परंतु त्यांना आज पालोद धरणात पाणी असल्यामुळं सिल्लोड नगर परिषदला पाण्याची काही आवश्यकता नाही, परंतु भोकरदनच्या जुई धरणात पाणी नसल्यामुळं या शहरातील जनतेला पाण्याची गरज आहे। त्यामुळं हे टँकर मंजूर होऊन सुद्धा लोकांना पाणी मिळत नसेल आणि टँकरचा खर्च जवळपास 70 लाख रुपये मंथली होतो, 60 ते 70 लाख रुपये। जर का आपले पैसे जात असेल आणि लोकांना पाणी मिळत नसेल तर याच्यात शासनाचंच नुकसान होऊ लागलं। आज जे थोडेफार वीज बिलासाठी आपली काही कंडिशन असेल तर तुम्ही ते MSCBला AC ला कशा पद्धतीनं बोलायचं ते बोला, आणि जोपर्यंत भोकरदन शहरातील जनतेला खडकपूर्णा धरणातील पाणी सोडणार नाही तोपर्यंत माझा अन्नत्याग उपोषण हे सुरू राहील।